मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. आज आपण ऐकतो आहोत फकीरा भाग क्रमांक 14. दूरदूरचे मांग येऊन त्याला पाहू लागले. फकीराचे मैत्र झाले. विंचू ठारा मारण्याऐवजी त्याची नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकीरा लोकांना आगळा वाटू लागला आणि राधालाही तो तसाच वाटू लागला. तो लहानपणापासून त्याला ती भीत आली होती. आताही ती भीत होती. ज्या दिवशी तो रागानं चिंचेवर चढून बसला त्या दिवसापासून राधा त्याला चढत्या सुरात कधीच बोलली नव्हती. कधी राग आला तर ती गिळून घेई. आता पुन्हा तिला हुरहुर लागून राहिली. आपलं कुंकू गाजलं, आता आपली कुसही गाजणार. पण पुढं काय? खोत गप्प बसणार नाही. हात तुटला म्हणून काय झालं? एक पाय मोडला म्हणून गोम लंगडत नाही. आणि तो खोत तर भयाण माणूस आहे. तो स्वस्थ न बसता सूड घेणार. त्यानं जर सूड घेतला तर? ती कल्पना तिला असह्य झाली. पण करणार काय? फकीराला कसं सांगावं हा प्रश्न होता. रोज नवनवे लोक त्याला भेटत होते. तो चिंचणीकर पिराजी, साजूरकर निळू, कैक रामोशी, कैक मराठे आणि तो कुंजेचा सत्या. त्यानं तर उघड बंड केला आहे. त्याला तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम सुटला आहे म्हणे. आणि त्याची फकीराशी मैत्री. सत्तो येऊन फकीराला भेटून जातो. ही सारी माणसं फकीरासारखी दिसतात. फकीराही घोडं घेऊन कुठंतरी जात असतो. रात्री अपरात्री येतो. जर एखाद्या दिवशी त्या खोताने वेळ साधली तर? या विचारांच्या जाचात राधानं कितीतरी दिवस काढले आणि एक दिवस तिनं निश्चय केला की फकीराला बोलायचं. एकदा फकीरा 2 दिवस कुठंतरी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटेस आला. चिंचेखाली येत्याच घाबऱ्याचा टापा ऐकून राधानं डोळे उघडले. 3 दिवस ती भिंतीला टेकून बसली होती. तिनं अन्नाचा घास घेतला नव्हता. गुडघ्यावर हनवटी टेकून दौलती वाट पाहत होता. राहीबाई डोळे पुशीत होती. पहाटे फकीरा आल्यानं सर्वांचा आत्मा शांत झाला. फकीरा घोडं बांधून घरात आला तेव्हा दिवा जळत होता. राधाबाई भिंतीला टेकून बसली होती. दौलती खिन्न होऊन बसला होता. ही सर्व परिस्थिती पाहून फकीराला चरका बसला. तो म्हणाला, आई. राधाच्या गालावर आसवांची धार चमकली. ती पाहून फकीराचा आवाज चढला. आई, काय झालं? साधू कुठं आहे? चावडीत. दौलती म्हणाला. आई, का रडतीस? बोलत का नाही? माझं रडं कोणालाच कळणार नाही. का? सांग की. फकीराजवळ बसला आणि राधा म्हणाली, कसं सांगू? मला जन्मभर तुझी भीती वाटली आणि आता बी वाटते. माझी भीती? अगं, तू माझी आई. आई? हो, माझी आई. मग कुठं गेला होतास? चिंचणीला, पिराजीकडं. कोणाला विचारलं होतं? कोणाला नाही विचारलं. का? आम्हा 3 जीवांनी दिव्यावानी जळायचं. आई, थोरली आई, बाबा, माझं चुकलं. तुझ्या आईनं 3 दिवस पाणी शिवलं नाही. दौलती राधाकडे बोट दाखवीत म्हणाला. ही म्हातारी पाखरावाने वाट बघत बसली. अन्न असून घास उतरणं बाब्या. पण तुम्ही एवढी काळजी का करता? मी आता पॉर आहे वे. तू मोठा आहेस, राधा म्हणाली. पण ह्या काळजाला कसं सांगू? खोतासारखा वैरी 2 पिढ्या मागं लागला आहे. दुखावलेला साप परवाच बेळात गेला आहे. आम्हासनी त्याची भीती वाटली. पर मी भीत नाही, फकीरा म्हणाला. आणि तो कवाबी येऊ दे. त्यानं नुसती फडी जरी वर केली तरी त्याला मी ठेचून काढेन. मी सावध आहे आणि मला सारं ठाव आहे. आपल्या गावचा रावसाहेब पाटील, तो काळगावचा धोंडी चौगुला, ही खोताची बेळ आहे ती. आणि त्या बेळावर माझी नजर आहे. पण पांदीनं जाऊ नका, माझ्या अंगावर न जा, असं म्हणणं बरं नसतं. दौलती बोलला आणि फकीर हसत म्हणाला, ते तसं बरं करीन मी तसं कसं म्हणेन? मी कुणाच्या अंगावर जाणार नाही, कुणाला येऊ बी देणार नाही. आणि असाच रातचा अपरातचा फिरत राहणार होय? मध्येच राही म्हणाली. नाही बरं, फकीरा म्हणाला. आणि तुम्हासनी विचारल्या बिगार कुठं जाणार नाही, एवढंच कर. दौलती पुटपुटला आणि फकीरा म्हणाला, मला वाटलं तुम्ही बिनघोर असाल. म्हणजे आम्हासनी तुझी काळजी नाही असंच होय? राधा म्हणाली, मी बोलत नाही कारण नका एवढा होतास तेव्हा ऐकलं नाहीस, तोंड पोळलं. अगं, तेव्हा मी बच्चा होतो, फकीरा म्हणाला. आता परत चिंचवर चढून खाली उडी टाकीन असं मी म्हणणार नाही. खरंच आहे. काय नेम सांगावा बाबा तुझा? राधा कौतुकानं म्हणाली आणि फकीरा हसला. माझं नशीब सिकंदर आहे, तू माझी आई आहेस. तू बोल मला. तू बाबा, थोरली आई. अरे सारी तुम्ही माझी पंढरी आहे साहेब.
फकीरानं त्या सर्वांच्या पुढं डोकं टेकलं. त्याचबरोबर त्या 3 आत्म्यांना कळ आली. दौलती कळवळ्यानं पुढं सरकला. त्यानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. राधाच्या डोळ्यात सागर उसळला. राईनं उठून मिरच्या उतरून टाकल्या. ती म्हणाली, तुम्हा दोघांसाठी म्हणून आम्ही जगलो. तुझा बाप तुझ्यावानीच होता. दौलती म्हणाला. जोगणीला हात घालस तवर कोणालाच बोलवा नाही. तसं तेवढं तू करू नका, राधा म्हणाली. जे जे करशील ते आम्हासनी सांगून कर. सूर्य उगून वर आला. पहिली किरण रांगत दौडत दौलतीच्या खोपटात शिरली. दिवडुंगावर पाखरं भेरभिरू लागले. रात्रभर दौड म्हणून आलेला गबऱ्या फुरफुरू लागला आणि बोलण्याच्या भरात चुकून राहिलेली कोंबडी खोरड्यात धडपडली. राधाचं मन हलकं झालं. ती उठली. उठता उठता म्हणाली, चांगली माणसं जोडावी, वाईटाची संगत करू नये, जीवाला जपावं, एवढंच आम्हासनी कळतं. आणि तेवढंच मला बी कळतं. फकीर म्हणाला, माझी माणसं नुसती चिऱ्यासारखी आहे. ती जिथं बसवाल तिथं बसणारे. आणि आई, मरण माणसाच्या पुढं जन्माला येतं आणि ते माणसाला घेऊनच मरतं. पण माणसाचं मागं काय उडतं? नाव, चांगुलपण, राधा मरेच म्हणाली. आणि तेच मला मिळवायचं आहे. तूच मला शिकवलंस माणसानं वाईट वागू नये म्हणून. मी ते इसरत नाही आणि विसरणार पण नाही. पण काय, तू रडायचं नाहीस. हे ऐकून ती हसली. दिवस सुगीचे होते. दुःखाची जागा सुखानं घेतली. श्रीमंतीनं शिवार धुंद झालं होतं. पाखरं गुटगुटीत झाली होती. किडे माजले होते. गुरं उंडारली होती. माणसं 2 वेळ पोटभर जेवून ढेकर देत होती. दिवसभर रानामाळात गेलेली माणसं घराकडे येत होती. रविनारायण आपल्या दारात उभा होता. त्याची ती पिवळी उन्हं हिरव्या निवडुंगावर पसरून एक नवाच रंग डोळे दिपवीत होता. मांगाची पोरं कुतत चक्र फिरवित होती आणि सूर्याकडे पाहत मांग पेडाला बटी लावित होते. एक बटी लावू आणि काम संपवू, 2 लावू आणि पुरं करू, 3 लावून सुट्टी करू असं म्हणत ते काम उरकीत होते. पेडाची पोरं रडकुंडीला आली होती आणि निवडुंगाच्या पलीकडे गुरं चरायला गेलेली पोरं ओरडत घराकडे येत होती. म्हशीच्या पाठीवर बसून गात होती, तू ऐक नंदाच्या नारी. एवढ्यात एक वाटसरू आला. तो एका ठेंगू घोड्यावर बसला होता. त्याच्या मनानं ते घोडं अगदीच खुजं होतं. त्यामुळं वरच्या त्या माणसाचे पाय जवळजवळ जमिनीला लागत होते. एखाद्या गाढवावर बसावं तसा तो बसला होता. डोकीला लाल रंगाचा पटका, अंगात जाड कापडाची बंडी, जरीकाठी धोतरानं कंबर बांधून त्यानं हातात पल्लेदार दांड्याची कुऱ्हाड घेतली होती. त्याचा रंग काळा होता. तो आपल्या बेतात असलेल्या मिशांना पीळ भरून त्यानं नाक फेंदारलं होतं. त्याच्या तांबरट डोळ्यात राग दिसत होता. त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला. ते आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकाला सांगू लागले, ए आरीला ठेकलाय र. आरीला नवं झिमकं. दुसरं किकाटलं आणि तिसरा सरकला. आलं वसरू नका. लगेच चौथा म्हणाला, पेडू द्या. ते पोरांचं ते बोलणं ऐकून तो इसम थांबला. आवाज नरम करून म्हणाला, कोणा जर तुम्ही? आम्ही कुरवाड्याचं. एका पोरानं चटकन खोटं सांगून टाकलं. तो इसम चकित होऊन म्हणाला, अरे मग ही कसली भाषा बोलताय? ही पोरांची. काय चोरांची? त्या हुशार माणसानं पोरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला, पण बनलेली पोरं वटली नाही. नाकाचा मुरठा करून एक पोरगं म्हणालं, तुम्ही किवंड हैसा? नाही बा, मला ऐकू येतं की. मग पोरांची म्हणतासा, तुम्ही चोराची कशी ऐकली? त्या पोरानं वाटसरूवर डाव उलटीत आणला आणि ते पुढं म्हणालं, चोराच्या मनात. हे ऐकून सारी पोरं हसली. माळ हास्यानं भरला. हिरमुसला वाटसुरा म्हणाला, ए थट्टा करू नका. त्या फकीराचं घर कंचं र? हा प्रश्न ऐकून पोरांना पुन्हा संशय आला. त्याने एकमेकांना डोळ्याने खुणावलं. एक पोर म्हणाला, तुम्हाला कंचा फकीरा पाहिजे? वाटसुरू पुन्हा पेचात पडला. बाबाजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या बेटातून उंदराप्रमाणे निघून फकीराकडे पळाला. हा तर किती फकीर आहे ती? त्या वाटसुरानं पुष्कळ विचार करून विचारलं आणि पोरं म्हणाले, अहो इथं 4 फकीर आहे ती. त्या पोरांच्या बोलण्याचा रोग त्या वाटसुराच्या डोक्यात आला. ही सारं मांगाची पोरं असून ती आपल्याला गाढवीत काढत आहेत हे लक्षात येऊन तो म्हणाला, त्या 4 फकीरांच्या बापाचं नाव काय र? एक काळं हाडकुळं पोरगं पुढे येऊन म्हणाला, मी सांगतो. एकाचं शिग्या, एकाचं चिंग्या, एकाचं शिरग्या आणि एकाचं मिरग्या. ही नावं ऐकून सारी पोट धरून हसू लागली. काही लोळू लागली.
वाटसरू भांबावून गेला. इतक्या वेळात एका बेड्यातून फकीरा माळाला आला. झिंग्या लंगोटी नीट करीत दूर उभा राहिला आणि सारी पोरं गप्प झाली. आणि फकीरा म्हणाला, कोण गाव पाहुणं? आम्ही तिकडं काळगाव कुमजचं. कुणाकडं आला आहे? फकीराकडं. काय काम आहे? मला कुमजच्या सत्तूनं पाठवलं. सत्तूचं नाव ऐकून फकीरा चमकला. तो म्हणाला, सत्तूकडं मला तुम्ही कधी दिसला नाही का वा? मी गोंधळी. मी गावोगावी फिरत असतो. सत्तू माझा मैत्र आहे. त्यानं मला फकीराकडं पाठवलं. मग मीच तो फकीरा. बोला, काय काम आहे? ए पोरांनो, जावा तुम्ही आता. पोरं गुरांना हाकीत गेली. गोंधळी घोड्यावरून खाली उतरला आणि म्हणाला, सत्तूवर बाका प्रसंग गुजरला आहे म्हणून त्यानं मला तुमच्याकडे पाठवलं आहे. कसला प्रसंग? जर तुम्ही हातपाय हलवलं तरच सत्तूचा जीव वाचणार आहे, नाहीतर त्याची आशा नाही. गोंधळी खिन्न होऊन म्हणाला. फकीर ऐकायकी गंभीर झाला. तो म्हणाला, कसला प्रसंग? सांगा तरी. चला सांगतो. ते दोघं घराकडे निघाले. आपला एक मित्र संकटात आहे हे ऐकून फकीरा बेचैन झाला. त्याची ती हकीकत ऐकण्यासाठी तो आतुर मनानं चालू लागला. मित्र हो, तत्कालीन परिस्थितीमध्ये वारणेचा वाघ म्हणून विख्यात असणारा सत्तू भोसले आणि फकीरा यांची जीवश्य कंठस्थ मैत्री होती. तो घनघोर प्रसंग आपण पुढे ऐकणार आहोत. आज मात्र थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.